नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील पाणी समस्येवर आमदार संजय केळकर यांनी घेतली महानगरपालिका अधिकाऱ्यांची भेट. एसटी दरवाढीच्या विरोधात शिवसेनेनं ठाण्यात चक्काजाम आंदोलन आणि शक्तीस्थळावर शिंदे गटानं पक्षप्रवेश केल्याचा तीव्र निषेध करत जिल्हा प्रमुख केदार दिघे यांची शिंदे गटावर टीका. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यातील चरई, लोकमान्य आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत उपायुक्त मनीष जोशी हे उपस्थित होते. पाणी पुरवठ्यातील अडचणी, कमी दाबाने येणारं पाणी तसंच इतर नागरी समस्यांवर देखील सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचं सांगितलं. त्यांनी लवकरच या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासनही दिलं. ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही ते म्हणाले. ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्यासाठी पालिकेनं त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनेश जोशी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील आणि इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटीच्या दरात तब्बल 14.95% इतकी भाडेवाढ लागू केल्यानं राज्यभर संताप व्यक्त करण्यात येतोय. ही दरवाढ त्वरित रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी करीत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला. लोकसभा, विधानसभा निवडणूक याच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता. परिणामी एसटीला दर महिन्याला 3 कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्यानं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावर मतं विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे. डिझेल, चेसिस, टायर यासारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून तो वसूल करावा अशी मागणी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली. त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासह विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगावर थार गाडी टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेनं ठाण्यात एकच खळबळ उडाली. या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचं नाव श्लोक सावंत असं असून या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या अपहरणाचा प्रयत्न देखील करण्यात आला असा आरोप त्याच्या आईनं केला आहे. श्रेयस तिवारी नावाच्या तरुणानं हा सर्व प्रकार केला असून ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. आम्ही मराठी आहोत, मात्र महाराष्ट्रातच मराठी माणूस सुरक्षित राहिला नसल्याचा पीडित विद्यार्थ्याच्या आईनं संतप्त सवाल केलाय. घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तीव्र टीका केली. त्यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी शक्तीस्थळावर शिंदे गटानं पक्ष प्रवेश केल्याचा तीव्र निषेध केला. शक्तीस्थळ हे चांगल्या गोष्टींसाठी ओळखलं जातं, मात्र त्याच ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं ते म्हणाले. केदार दिघे यांनी शिंदे गटावर आरोप करताना म्हटलं की गेल्या 3 वर्षांपासून अंधाधुंद कारभार सुरू आहे. ज्या ठिकाणी लोक जोडली जात होती तिथंच लोकांना तोडण्याचं काम सुरू आहे. आनंद आश्रमात चप्पल बूट घालून जातात, हे दुर्दैव आहे असं सांगत त्यांनी आनंद आश्रमात होणाऱ्या नियमबाह्य घटनांवर देखील आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही उल्लेख केला. आमच्या नेत्यांवर सतत हल्ले होत आहेत. कलगुडे यांच्यावर झालेला हल्ला हे याचंच उदाहरण आहे असं ते म्हणाले. आनंद दिघे असताना वेगवेगळ्या पक्षातील नेते इथे यायचे, वेगळ्या पद्धतीचा मानसन्मान होता. आता फक्त फोडाफोडी सुरू आहे. गेल्या 3 वर्षात लोकांना फोडण्याचंच काम सतत सुरू आहे. ज्या आनंद आश्रमाला आनंद दिघे यांनी स्वतःचं नाव दिलं नाही, त्याच आनंद आश्रमाला यांनी स्वतःचं नाव दिलं असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी ठाणे महानगरपालिका आणि TMT आर्थिक संकटांचा मुद्दा देखील उपस्थित केला. महानगरपालिकेची अवस्था अत्यंत डबघाईला आली आहे आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे असं ते म्हणाले. दिघे यांनी शिवसैनिकांच्या एकजुटीवर भर देत ठाण्यातील शिवसैनिक आदेशाचं पालन करतील आणि पक्षाच्या पलीकडे जाणार नाहीत असं स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षात अन्याय सुरूच आहे. भाडेवाढ झाली आहे. लाडकी बहीण योजनेत अटी शर्ती आणतात, हे दुर्दैवी आहे असं सांगून लोकांची फसवणूक सुरू आहे हे आम्ही जनतेच्या समोर आणत आहोत. तसंच अंधेरीत सभा झाली, पूर्ण मैदान भरलेलं होतं. सर्वजण ठाकरे कुटुंबियांच्या सोबत आहेत असं त्यांनी सांगितलं. नवी मुंबईच्या APMC बाजारात इराणमधील किवी फळं सध्या दाखल होत आहेत. तर सध्या इराणी किवी फळांना मोठी मागणी आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे सध्या किवी फळाची आवक ही कमी होत असल्यानं किमती मात्र वाढल्या आहेत. बाजारात 90 किलो ते किवी फळ विकलं जात आहे, तर याआधी 50 ते 60 रुपयांनी ते विकलं जायचं. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद काही प्रमाणात कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. दरवर्षीप्रमाणे सध्या किवी फळाचा हंगाम सुरू झालाय, मात्र आवक कमी येत असल्यानं दर चढेच आहेत. तर पुढील काही दिवसात आवक वाढली की हे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात संविधान दिंडी काढण्याच्या ठाकरे गटाच्या उपक्रमाचं स्वागत करताना शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी काही टीका केली. त्यांनी म्हटलं की संविधान दिंडी स्वागतार्ह आहे, मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही जण करतायत. संविधान खतरे में असं बोलून लोकांना चुकीचा संदेश दिला जातोय. त्यांनी ठाकरे गटाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि म्हटलं की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व नेत्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं, मात्र आजी किंवा माजी पदाधिकारी कार्यक्रमाला दिसलेच नाही. यावरूनच त्यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होते. खासदार म्हस्के यांनी 370 कलम आणि शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करीत काँग्रेसवर देखील निशाणा साधला. त्यांनी स्पष्ट केलं की 370ला काँग्रेसनं विरोध केला होता. शहाबानो प्रकरणाला देखील काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही. संविधानाच्या सुरक्षेबाबत यांची भूमिका अत्यंत विरोधाभासी आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी सांगितलं की ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल. तसंच अर्थसंकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी भरीव आर्थिक मदत मिळेल असं त्यांनी जाहीर केलं. ठाण्यातील या घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापलं असून पुढील हालचालीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शहरात भटक्या श्वानांचा हैदोस वाढला असून दिवसाला जवळपास 5 जणांना कुत्रे चावा घेत असल्याचं समोर आलंय. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचं प्रमाण 2030 पर्यंत शून्यावर आणण्यासाठी रेबीज मुक्त ठाणं अभियान राबवण्यात येणार आहे.
ठाण्यातील भटक्या श्वानांना रेबीजचे डोस देण्यात येणार असून यामध्ये जवळपास 7 दिवसात 10,000 कुत्र्यांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ठाणे महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अभियान राबवण्यात येत असून रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणं तसंच रेबीज विषाणूच्या प्रसाराचं चक्र तोडणं यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात भटक्या श्वानांचं रेबीज लसीकरण करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं असून गेल्या वर्षी 7,000हून अधिक श्वानांचं रेबीज लसीकरण करण्यात आलं होतं. या उपक्रमात ठाणे CPCA, इंडियन सोसायटी फॉर व्हेटरनरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, VTEAMS आणि PHW आशिया या संस्थांचं सहकार्य मिळणार आहे. लसीकरणासाठी एकूण 25 पथकं तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात 1 डॉक्टर आणि 3 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचं प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच प्राणीमित्रांकडून जमा करण्यात आली असून त्या आधारेच विभागवार लसीकरण मोहिमेचं नियोजन केलं जात आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षमा शिरोडकर यांनी दिली. सुभाष मैदानावर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. सुभाष मैदानावर केंद्र शासनाद्वारा प्रस्तावित इंडोर स्टेडियमचं सुरू आहे काम. हे काम KDMC कडून सुरू आहे. या कामाला क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि मनसेचा विरोध आहे. मात्र तरी देखील या ठिकाणी इंडोर स्टेडियमचं काम सुरू आहे, त्यामुळं आम्ही इंडोर स्टेडियम होऊ देणार नाही अशी नागरिक आणि मनसेची भूमिका आहे. तर आज केंद्र शासनाकडून सुरू असलेल्या कामाची माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाहणी केली असता हा प्रकार घडला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील पाणी समस्येवर आमदार संजय केळकर यांनी घेतली महानगरपालिका अधिकाऱ्यांची भेट. ST दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचं ठाण्यात चक्काजाम आंदोलन आणि शक्तीस्थळावर शिंदे गटानं पक्ष प्रवेश केल्याचा तीव्र निषेध करीत जिल्हाप्रमुख केदार दिघे यांची शिंदे गटावर टीका. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.